मित्रांनो, ऍपल तुम्हाला 9,000 पर्यंत रिफंड देऊ शकतो जर का तुमच्याकडे हे स्पेसिफिक आयफोन्स असतील तर. डिटेल्स तुम्हाला मी देणार आहे. जेव्हा आयफोन 16 लॉन्च झालेला ना, सगळ्यात मोठी गोष्ट जी ऍपलने सांगितलेली होती, जे ऍडव्हर्टाइज केलं होतं ते म्हणजे ऍपल इंटेलिजन्स. पण 2 वर्ष झाली ऍपल इंटेलिजन्सचे भरपूर जे एआय चे फीचर्स होते ते आलेच नाही, आणि त्यामुळं त्यांच्यावरती कोर्टमध्ये एक लॉसूट फाईल केली गेली होती. आणि त्या लॉसूट मध्ये कोर्टने असं सांगितलं की तुम्ही जे सांगितलेलं होतं, मार्केटिंग हाईप जी केली होती ती पूर्ण केलेली नाहीये, त्यामुळे तुम्हाला रिफंड हे पैसे करायला लागतील. आणि हे आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 16 सिरीज ह्याच्यासाठी व्हॅलिड आहे. ते सुद्धा जून 2024 पासून मार्च 2025 पर्यंत तुम्ही जर का हे फोन्स घेतलेले असतील तर तुम्हाला रिफंड मिळेल. 2400 रुपयापासून 9,000 रुपयापर्यंत तुम्हाला जे काय तुम्ही अमाऊंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिफंड मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये कॅव्हिएट्स आहेत. हो, युएस मध्ये जर का तुम्ही आयफोन घेतलेले असतील तर तुम्हाला हा रिफंड मिळेल. आता मला असं वाटतंय की युएसच्या लोकांसाठी कशाला, फक्त इंडियामध्ये ज्या लोकांनी हे फोन्स घेतलेले आहेत एआय चे फीचर्स बघून त्यांना सुद्धा हे मिळायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. इनफॅक्ट तुमच्या फ्रेंड्सचा फॉरवर्ड करा. बरेच लोक युएस मधनं आयफोन घेऊन येतात, त्यांना मिळू शकतात हे पैसे.